तर स्वागत आहे आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात लाडकी बहीण योजनेची ई केवायसी लाडकी बहीण योजनेची ई केवायसी हा महत्वाचा पॉईंट या ठिकाणी झालेला आहे. म्हणजेच लाडकी बहीण योजनेची केवायसीची दुरुस्ती केवायसीची दुरुस्ती करणे किंवा केवायसी कंप्लीट करणे हा महत्वाचा पॉईंट या ठिकाणी आहे. कारण केवायसी मुळे जे आहे ते भरपूर लाडक्या बहिणींचे नोव्हेंबर पासून, काही लाडक्या बहिणींचे डिसेंबर पासून, काही लाडक्या बहिणींचे जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यात सुद्धा लाखो लाडक्या बहिणींचे ते आलेले नाही, पैसे आलेले नाही. 2 हप्ते, 3 हप्ते, 4 हप्ते. तर तुम्हाला सर्वांना माहित आहे की यामागे महत्वाचं एकच रिझन आहे, केवायसी. एकतर केवायसी केलेली नव्हती त्यामुळे हप्ते बंद, किंवा मग केवायसी केली सुद्धा पण चुकली होती, चुकल्यामुळे मग हप्ते बंद झाले असेल. हे दोनच महत्वाचे या ठिकाणी रिझन आहे की हप्ते का आलेले नाही. मग मग आता शासनाने जर हप्ते बंद केलेले आहे, शासनाने हप्ते बंद कशामुळे केले, तर केवायसी चुकल्यामुळे. मग केवायसी चुकल्यामुळे, केवायसी चुकली तर मग दुरुस्ती पाहिजे तर दुरुस्तीची संधी शासनाने जी आहे ते 30 एप्रिल पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे, तारीख वाढवून दिलेली आहे. मग या ठिकाणी सर्वात मोठा प्रॉब्लेम या ठिकाणी लाडक्या बहिणींना येत आहे की आता पैसे बंद झाले तर मग केवायसी चुकली, मग चुकल्यामुळे आम्हाला केवायसी करावी लागेल. मग केवायसी करायला जेव्हा लाडक्या बहिणी या ठिकाणी जातात तेव्हा त्यांना मेसेज येतो अशा प्रकारचा, आधार क्रमांक, कॅप्चा कोड, ओटीपी टाकल्यानंतर अशा प्रकारचा मेसेज येतो की तुमचा आधार क्रमांक दुरुस्तीच्या यादीमध्ये नाही, तुमचा आधार क्रमांक दुरुस्तीच्या यादीमध्ये नाही. मग हप्ते सुद्धा बंद झाले, मग केवायसी होईल की नाही, आणि अशा प्रकारे प्रॉब्लेम का येत आहे, तुमची केवायसी पूर्ण होईल का, अशा प्रकारचा प्रॉब्लेम तुम्हाला का येत आहे. आणि जर तुमची केवायसी झाली नाही तर समोर काय होईल, समोर तुम्हाला या ठिकाणी पुन्हा केवायसी करण्यासाठी कधी चान्स मिळेल का, किंवा परमनंट साठी तुमचे हप्ते बंद झालेले आहे, की मग यामागे केवायसीचं कारण आहे. हे जे काही हप्ते बंद झाले यामागे फक्त केवायसीचं कारण आहे की दुसरे कोणते आणखी कारण आहे, या सर्व प्रश्नांचे उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला पाहायचा आहे. तर बघा, सर्वात महत्वाचं म्हणजे ओव्हरऑल प्रश्न तोच आहे की 1500 रुपयासाठी जे आहे ते सर्व उलाढाल आपण या ठिकाणी करत आहे. लाडकी बहीण योजनेचा अप्लिकेशन फॉर्म आपण भरला, त्यानंतर केवायसी जे आहे ते नोव्हेंबर, डिसेंबर, ऑक्टोबर पासून केवायसी सुरू झाली, आणि त्या केवायसी मधून जे आहे ते तीच केवायसी सर्वात महत्वाची होती. लक्षात ठेवा, जे काही तुम्ही जुनी केवायसी केली होती, म्हणजे कधी, तर 2025 मध्ये ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर या पिरियडमध्ये जे काही तुम्ही केवायसी केली, त्याच केवायसीचा परिणाम जो आहे तो सर्व या पैशावर, म्हणजे या सर्व हप्त्यावर पडलेला आहे. कशा प्रकारे ते सुद्धा समजून घ्या. तर बघा, सर्वात महत्वाचा पॉईंट आपला या ठिकाणी आहे की केवायसी करता येत नाही, अशा प्रकारचा प्रॉब्लेम येत आहे. मग अशा प्रकारचा प्रॉब्लेम कोणाला येत आहे ते सुद्धा सर्वात आधी समजून घ्या. ज्या बहिणींनी कधीच केवायसी केलेली नाही, कधीच नाही, आधीपासून कधीच केवायसी केली नाही, सबमिटच केली नाही, तर त्या बहिणींचा आधार क्रमांक दुरुस्तीच्या यादीमध्ये नाही. कारण केवायसी केली नाही तर चुकली सुद्धा नाही, मग सबमिटच झाली नाही, आधार क्रमांक सबमिट झाला नाही, तर केवायसीच्या सर्व्हरवर, केवायसीच्या पोर्टलवर तुमचा आधार क्रमांक नाही. त्यामुळे ज्या बहिणींनी केवायसी केलेलीच नव्हती त्या बहिणींना सुद्धा दुरुस्तीची संधी या ठिकाणी मिळालेली नाही, म्हणजे केवायसी करण्यासाठी या ठिकाणी संधी नाही, त्यांचा आधार क्रमांक केवायसीच्या पोर्टलवर ऍक्टिव्ह नाही. त्यामुळे मग तुमचा आधार क्रमांक दुरुस्तीच्या यादीमध्ये नाही. मग समोर संधी मिळेल का, किंवा तारीख वाढून मिळेल का? कारण बघा, आता दुरुस्तीची केवायसी आता सुरू आहे, पण समोर चालून तुम्हाला संधी मिळू शकते नवीन केवायसी करण्यासाठी. ते कधी मिळेल ते सुद्धा बघा, तुम्हाला समोर सांगणार आहे. पण दुसरा महत्वाचा पॉईंट या ठिकाणी होता की ज्या लाडक्या बहिणींची केवायसी चुकली आहे, तर मग हप्ते बंद झाले, तर त्यामुळे आता दुरुस्तीची संधी मिळायला पाहिजे. तरी पण आधार क्रमांक दुरुस्तीच्या यादीमध्ये नाही असं जेव्हा दाखवलं जाते, तर विविध प्रकारचे प्रश्न या ठिकाणी पडतात. मग जर केवायसी चुकल्यामुळे हप्ते बंद झाले, तर आमची केवायसी दुरुस्ती करण्यासाठी आमचा आधार क्रमांक ऍक्टिव्ह का नाही? तर सर्वात महत्वाचा एकच पॉईंट या ठिकाणी आहे. बघा, जरुरी नाही की तुमचे केवायसी मुळेच हप्ते बंद झालेले असेल. महत्वाचं नाही की तुम्हाला असं वाटतं की केवायसी मुळे तुमचे हप्ते बंद झाले असेल, पण त्यामागे दुसरं काहीतरी वेगळे कारण असू शकते. एकतर तुमची केवायसी चुकली त्यामुळे हप्ते बंद झाले, ते पहिलं कारण सर्वांनाच माहित आहे. पण दुसरं कारण असू शकते की तुमच्या जुन्या केवायसी वरून चौकशी झालेली आहे. सर्वात पहिली जी आपण केवायसी केली त्या केवायसी मध्ये आपण काय केलं, पती वडिलांचा सुद्धा आधार क्रमांक दिलेला होता. भरपूर लाडक्या बहिणींनी स्टार्टिंगला जेव्हा 2025 मध्ये ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर मध्ये केवायसी केली, त्या बहिणींनी जे आहे ते जास्तीत जास्त संख्या अशी होती की पती वडिलांचा आधार क्रमांक दिला होता जुन्या केवायसी मध्ये. तर त्या केवायसीच्या माध्यमातूनच बघा आता जे आहे ते चौकशी केली जात आहे. त्याच केवायसीच्या माध्यमातून चौकशी केली जाते. ज्या बहिणी केवायसीची दुरुस्ती करत आहे, ज्या बहिणी जे आहे ते
ज्यांनी फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये दुरुस्ती केली, हप्ते बंद झाल्यानंतर दुरुस्ती केली, त्या बहिणींना जानेवारी महिन्याचा हप्ता मिळाला होता. त्या बहिणींना जानेवारी महिन्याचा हप्ता मिळाला होता. मग आता फेब्रुवारी हप्त्यामध्ये जर पैसे बंद झाले तर मग केवायसी व्हायला पाहिजे. दुरुस्तीची संधी दिली आहे तर केवायसी व्हायला पाहिजे. पण या ठिकाणी प्रॉब्लेम असा झाला आहे की वेगळे काहीतरी अपात्रतेच्या अटी आहे. म्हणजे तुमच्या कुटुंबात जेव्हा तुमच्या पती आणि वडिलांचा आधार क्रमांक त्या ठिकाणी घेतला तर पती वडिलांच्या नावावर जे काही तुमच्या कुटुंबामध्ये चारचाकी कार असेल किंवा मग इन्कम टॅक्स भरत असेल, ITR भरत असेल, तुमच्या कुटुंबात 2 पेक्षा जास्त अर्ज एका राशन कार्डवर भरले असेल किंवा मग जे काही अपात्रतेच्या महत्वाच्या अटी आहेत त्या अटीनुसार जे आहे ते शासनाने लाभ बंद केलेला आहे. भरपूर बहिणी अशा सुद्धा आहे की या ठिकाणी केवायसीचा काहीच प्रॉब्लेम नाही. भरपूर बहिणी अशा सुद्धा आहे की त्या बहिणींचा केवायसी सोबत काहीच प्रॉब्लेम नाही. पण जे काही अपात्रतेच्या अटी आहे जे मी तुम्हाला सांगितल्या त्यामध्ये त्या बहिणींचा अर्ज रद्द झालेला आहे आणि त्या बहिणींना असं वाटते की मग आमचं केवायसी मुळे पैसे बंद झाले, पण तसं नाही. शासनाने मग तुमचा परमनंट अर्ज जो आहे तो रद्द केलेला आहे. मग परमनंट अर्जच रद्द केला, तुमचा आधार क्रमांक सुद्धा शासनाने लाडकी बहीण योजनेमधून जो आहे तो डिलीट केला. मग तुमचा योजनेमध्येच आधार क्रमांक नाही तर मग दुरुस्तीच्या यादीमध्ये सुद्धा आधार क्रमांक नाही. जर कदाचित केवायसी चुकल्यामुळे तुमचे पैसे बंद झाले असेल तर दुरुस्तीच्या यादीमध्ये 100% तुमचा आधार क्रमांक येणार म्हणजे येणार. 100% तुमची केवायसी होईल. बघा आता केवायसी होत का नाही? मग आता जर हप्ते बंद झाले तर मग सर्वच बहिणींचे त्या कारणामुळे म्हणजे अपात्रतेच्या अटीमुळे, म्हणजे चारचाकी कार आहे किंवा उत्पन्न जास्त आहे, इन्कम टॅक्स भरलं किंवा मग जे काही अपात्रतेच्या अटी आहे, मग त्या अटीमुळे सर्वच बहिणींचे हप्ते बंद झाले का? तर तसं सुद्धा नाही. जे काही हप्ते बंद झाले त्यामागे महत्वाचे कारण असं सुद्धा आहे की आता जेव्हा आपण केवायसी करायला जातो तर शासनाकडून जे ते टप्प्याटप्प्याने आधार क्रमांक जे आहे ते याद्या येत आहे. तुमची जर आता केवायसी होत नसेल, तुम्हाला वाटते की आज आम्ही केवायसी करतो, आज आमची केवायसी होत नाही, पण तुम्हाला सारखं जे आहे ते 2, 3, 4 दिवस जोपर्यंत शेवटची तारीख शासनाकडून देण्यात आलेली आहे तोपर्यंत तुम्हाला केवायसी दुरुस्ती करण्याचा प्रयत्न करायचा आहे. याआधी बघा सर्वात महत्वाचं एक काम तुम्हाला करून घ्यायचं आहे. महत्वाचं एक काम करा, केवायसी तुमची होतच नाही. जर तुमची केवायसी होतच नाही तर मग सर्वात महत्वाचा पॉईंट आहे तुमच्यासाठी की महिला व बालविकास विभाग कार्यालयामध्ये एकदा भेट द्या. म्हणजे तुम्हाला केवायसी करावी लागेल की नाही, तुमचा आधार क्रमांक दुरुस्तीच्या यादीमध्ये समोर येईल की नाही या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळेल. महिला व बालविकास विभाग कार्यालयामध्ये जा, आधार क्रमांक घेऊन, आधार कार्ड घेऊन त्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला पूर्ण तुमची माहिती मिळेल की तुमचे पैसे नेमके कशामुळे बंद झाले. अपात्रतेच्या अटीमुळे बंद झाले की मग केवायसी चुकल्यामुळे बंद झाले. ते जर म्हणत असतील की केवायसी चुकल्यामुळे बंद झाले तर तुम्हाला केवायसीच्या दुरुस्तीच्या यादीमध्ये तुमचं नाव येण्याची वाट पाहिजे. केवायसीच्या दुरुस्तीच्या यादीमध्ये नाव येण्याची तुम्हाला वाट पाहिजे आहे. कारण टप्प्याटप्प्याने याद्या येत असतात दर महिन्याला. म्हणजे फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये सुद्धा टप्प्याटप्प्याने याद्या आलेल्या होत्या आणि टप्प्याटप्प्याने लाडक्या बहिणींची केवायसी होत होती. आज केवायसी झाली नाही तर 5 दिवसानंतर त्या बहिणींची केवायसी होत होती. त्यामुळे महिनाभर तुम्हाला केवायसी करण्याचा प्रयत्न करायचा आहे. रोज एक वेळा केवायसी करण्यासाठी आधार क्रमांक सबमिट करून पहा, तुमचा OTP जातो का किंवा तुम्हाला अशाच प्रकारचा मेसेज येतो का. दर महिन्याला. असं नाही की आज तुमची केवायसी होत नाही मग होणारच नाही. उद्या तुमचा आधार क्रमांक येऊ शकतो, 2-3 दिवसांनी तुमचा आधार क्रमांक दुरुस्तीच्या यादीमध्ये येऊ शकतो आणि तुमची केवायसी पूर्ण होऊ शकते. तर बघा महत्वाचा पॉईंट तुम्हाला या ठिकाणी समजला असेल. 2 पॉईंट मी या ठिकाणी तुम्हाला सांगितले की अपात्रतेच्या अटीमुळे एकतर तुमचा अर्ज रद्द झाला किंवा मग अजूनपर्यंत जर तुमची केवायसी होत नाही तर त्यामागे यादीमध्ये तुमचं नाव येणे बाकी आहे. यादीमध्ये नाव आल्यानंतर तुमची केवायसी पूर्ण होईल. पण बघा आता ओव्हरऑल सर्वात शेवटचा महत्वाचा प्रश्न आहे की जर यादीमध्ये नाव आलंच नाही तर एकतर अशा बहिणी की ज्यांनी कधीच केवायसी केली नाही आणि दुसऱ्या अशा बहिणी की आता केवायसी चुकलं असून सुद्धा दुरुस्तीच्या यादीमध्ये नाव आलेलं नाही. केवायसी चुकल्यानंतर सुद्धा दुरुस्तीच्या यादीमध्ये नाव आलेले नाही तर मग काय करायचं. तर बघा जे काही मी तुम्हाला 2 ते 3 व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की जे काही नवीन केवायसी, दरवर्षीची नवीन केवायसी सर्व लाडक्या बहिणींसाठी फ्रेश केवायसी, नवीन केवायसी ओपन होणार पूर्ण 2.5 कोटी बहिणींसाठी. त्या केवायसी मध्ये तुमचा आधार क्रमांक जो आहे तो ऍड होऊन येऊ शकतो आणि त्या केवायसी मध्ये तुमची केवायसी 100% होऊ शकते. कारण बाकी सर्व योजनेमध्ये सुद्धा अशाच प्रकारचं ऑप्शन आहे की मागच्या वर्षी जर केवायसी केली नसेल तर तुम्ही दुसऱ्या वर्षी केवायसी करून तुमचा लाभ सुरू करू शकता. मग जर केवायसी मुळे हप्ते बंद झाले मग दुरुस्तीच्या यादीमध्ये सुद्धा शेवटपर्यंत नाव आलंच नाही
तर जेव्हा नवीन केवायसी जून महिन्यामध्ये सुरू होईल, कारण शासनाच्या GR नुसार GR आलेला होता. मी काही अंदाजे या सर्व माहिती मी तुम्हाला देत नाही. शासनाचा GR आलेला होता आणि त्या GR मध्ये स्पष्ट लिहिलेलं होतं की दरवर्षी लाडकी बहीण योजनेची केवायसी जून महिन्यामध्येच होणार. दुरुस्तीची केवायसी तुम्हाला संधीनंतर मिळणार. मग जे काही जून महिन्यामध्ये केवायसी सुरू होणार, मग त्या जून महिन्याची केवायसी जर चुकली तर नंतर तुम्हाला पुन्हा दुरुस्तीची संधी, दुरुस्तीची यादी, दुरुस्तीची केवायसी साठी तिकडे मग नंतर संधी मिळणार. पण सर्व बहिणींसाठी नवीन केवायसी सर्व बहिणींसाठी, टोटल बहिणींसाठी सुरू होणार जून महिन्यामध्ये. मग त्यामध्ये ज्या बहिणींनी कधीच केवायसी केली नाही किंवा दुरुस्तीच्या यादीमध्ये सुद्धा ज्या बहिणींचं नाव नाही, त्या बहिणींना सुद्धा केवायसी करता येणार आणि त्या केवायसी मधून जे आहे ते तुमचे हप्ते पुन्हा रेग्युलर पद्धतीने सुरू होणार. एवढा एक महत्वाचा या ठिकाणी पॉइंट आहे की नवीन केवायसी सुरू होण्याची तुम्हाला वाट पाहिजे आहे. त्याच केवायसी मध्ये तुमचे हप्ते सुरू होऊ शकतात. जर आता तुमची केवायसी झाली नाही तर